विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचं नाव चर्चेत आलं ते म्हणजे गणेश गीते. गणेश गीते हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि आता ते निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र त्यांना आता थेट माघार घ्यावी लागणार की काय हीच माहिती देण्यासाठी गणेश गीते आपल्यासोबत आहे. भाऊ, लोकमतमध्ये आपलं स्वागत. उमेदवारी अर्ज भरला, मात्र आता माघार घेण्याची वेळ येते का? हो, निश्चितपणे या ठिकाणी आमच्या राज्यातल्या सर्व नेत्यांशी चर्चा झाली आणि काल त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपण राज्यामध्ये युती केली आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी माघार घ्यावी लागेल. त्यामुळे त्यांचा आदेश आल्यानंतर निश्चितपणे मी माघार घेईन या ठिकाणी. खरं तर महायुतीमध्ये ही निवडणूक होणं गरजेचं होतं. विधान परिषदेच्या ज्या संपूर्ण निवडणुकीच्या चित्रामध्ये कुठेतरी तुमच्यावर पक्षाकडून दबाव होता? कशाचा? म्हणजे तुम्ही माघार घ्यावी किंवा तुमचे जे कार्यकर्ते, कारण की जे निश्चितपणे सूचक मला या ठिकाणी शब्द दिलेला होता की तुला विधान परिषदेची उमेदवारी देऊ, हा 1 वर्षापूर्वी दिलेला होता. त्यानंतर मी जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुकांमध्ये, नगरपालिका असतील, महानगरपालिका असेल, सक्रिय सहभाग घेतला, काम केलं. पण आता त्या ठिकाणी त्यांचं युतीचं धोरण ठरलं आणि त्यांनी सांगितलं आपल्याला युती धर्म पाळावा लागेल. तुमचे बंधू देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांनी देखील फॉर्म भरला. त्यांच्याबाबत काही निर्णय झाला का? कारण की त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीचा कोणताही पदाधिकारी नसल्यामुळे मी ही निवडणूक लढण्यावर ठाम आहे. नाही, त्याचा अजून कुठलाही संपर्क झालेला नाही. मी आता त्याच्याशी संपर्क करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. त्यानंतर त्याच्याशी बोलणं झाल्यावर समजेल की त्याची भूमिका काय आहे. आणि तुम्ही माघार घेणार आहात? हो, मी निश्चितपणे, मला फोन आला की मी माघार घेईन. फोन आला की म्हणजे काल उदय सामंत यांचा तुम्हाला फोन झाला याबाबत? काही बोलणं नाही झालं. त्यांचं आणि गिरीश भाऊंचं बोलणं झालं आणि गिरीश भाऊंनी मला सांगितलेले उद्या 1 वाजेच्या आसपास तुला कळवतो, त्याप्रमाणे माघार त्या ठिकाणी देऊन टाक. शेवटचा प्रश्न, जर तुम्ही माघार घेतली तर तुम्हाला कोणता शब्द त्यांनी परत पुढच्या निवडणुकीसाठी? नाही, मी कोणताही शब्द मागितला नाही. ते मला बोलले, शिंदे साहेब पण बोलले, देवेंद्रजी पण बोलले की आम्ही तुझं योग्य पुनर्वसन करू. पण मी त्यांना फक्त सांगितलंय या नाशिकची जी वाट लागलेली आहे, नाशिकमध्ये जे लोकप्रतिनिधींचं शहरातल्या व्यापाऱ्यांना जे ब्लॅकमेलिंग होतंय, जे शहरामध्ये जे ब्लॅकमेलिंग चालू आहे, ते कुठल्याही परिस्थितीत थांबवा. मला काही मिळालं नाही तरी चालेल, पण हे शहर वाचलं पाहिजे. कारण जेव्हा लोकप्रतिनिधीच त्रास द्यायला सुरुवात करतात तेव्हा आम जनता याच्यात निश्चितपणे सफर होते. हे मी देवेंद्रजींना माझं घरानं परवा रात्री सांगितलं. नक्कीच. खरं तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था असेल किंवा ब्लॅकमेलिंग सारखे जे प्रकार होत आहेत ते कुठेतरी थांबावे हे मी त्यांना सांगितलं. मात्र मी कोणताही शब्द हा त्यांच्याकडनं घेतलेला नाही किंवा कोणत्याही निवडणुकीचं त्यांनी आश्वासन जरी घेतलं नसेल. मात्र ह्या नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचं आणि चर्चेत नाव आलं ते गणेश गीते. आणि जर पक्षाचा 1 वाजेपर्यंत त्यांना फोन येईल आणि साधारण ते 2 ते 2:30 वाजेपर्यंत माघार घेणार असल्याचं जरी स्पष्ट केलं, मात्र त्यांचे बंधू जे आहेत गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावर ठाम आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये गोकुळ गीते हे नॉट रिचेबल आहे. त्यामुळे गोकुळ गीते देखील माघार घेतात का किंवा ही निवडणूक बिनविरोध होते का? महायुतीमध्ये एका बाजूला शिवसेना आणि एका बाजूला बंडखोर गोकुळ गीते असतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.